नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणत असते की हे बघा, मला 10 लाख रुपयांची गरज आहे आणि जेव्हा मी तुम्हाला प्रॉपर्टी देईल तेव्हा आता 50 करोडमधून ते जे काही रक्कम असेल 10 लाख रुपये ती काढून घ्या, परंतु आता मात्र 10 लाख रुपये मला द्या. तर मास्कमॅन आता आपल्या गाडीत जी काही पैशाची बॅग ठेवलेली आहे तर त्यातून 10 लाख रुपये काढतो आणि ऐश्वर्याच्या हातात देतो. ऐश्वर्याचे तर अगदी मनासारखे होते. ते पैसे घेते आणि मास्कमॅनकडे बघत असते. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की हे बघ, जर हे पैसे तू घेतले आणि माझं काम केले नाही तर ते पैसे आहेत ना, सर्व पैसे मी व्याजासकट अगदी वसूल करेल. असे बोलून तो गाडीमध्ये बसून तेथून निघून जातो. त्यानंतर मात्र ऐश्वर्या ही स्वतःलाच म्हणते की जानकी, तुला वाटलं असेल की युद्ध हे संपले, परंतु अजून सुद्धा युद्ध संपलेले नाही. तर खऱ्या युद्धाला तर आता कुठे सुरुवात झाली. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये जानकी मात्र स्वयंपाकात मग्न असते आणि तेवढ्याच सारंग ओवीला घेऊन येतो. आता ओवी आणि सारंग चोर पावलांनी आत येतात. आता आईला सरप्राईज द्यायचं असतं. तेव्हा आता लगेच जानकी ही काम करत असताना ओवी लगेच आवाज देते की आई. आता आई असं म्हटल्यानंतर जानकीच्या कानावर तो आवाज पडतो. जानकीला खूप आनंद होतो ओवीला बघून. धावतच ती ओवीजवळ येते, घट्ट अशी मिठी मारते. खुश होत जानकी आता ओवीला म्हणते की बाळा, खरंच तुला भेटून खूप छान वाटलं आणि तू खूप मस्त सरप्राईज मला दिलं. मला खरंच तुझी खूप आठवण येत होती. ओवी म्हणते की आई, मला सुद्धा खूप आठवण येत होती. मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केले. आणि तेवढ्यात अवंतिका आणि सौमित्र बाहेर येतात. तर अवंतिका आणि सौमित्र सुद्धा हसून म्हणतात की आम्ही सुद्धा खूप मिस केलं बाळा तुला. तेव्हा आता काका आणि काको या दोघांना सुद्धा ओवी घट्ट अशी मिठी मारून भेटते. ओवी त्या दोघांना विचारते की काका काको तुम्ही कसे आहात. तर आता सौमित्र आणि अवंतिका मस्त असे म्हणून खुश होऊन सांगतात. आता ऋषिकेश सुद्धा बाहेर धावतच येतो. ओवीला बघून त्याला सुद्धा खूप आनंद होतो. तेव्हा तो ओवी म्हणत आता ओवीला घट्ट अशी मिठी मारून तिला मिठीत घेतो. तर ओवी सुद्धा आता बाबाला बघून खूप खुश होते. ऋषिकेश विचारतो की बाळा कसे आहे. तर ओवी म्हणते की मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात बाबा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी छान आहे, परंतु अगं ओवी मला एक गोष्ट सांग बरं, तू कोणासोबत आली. त्यावर आता सारंग म्हणतो की दादा, अरे मीच तिला घेऊन आलो आणि हे पग आईला सोडवण्यासाठी बस स्टँड वर गेलो होतो आणि त्यानंतर मी शरू ताईकडे गेलो, कारण खूप दिवस झाले होते परिताईला भेटलं नव्हतो आणि खूप मस्ती केली. त्यामुळे आता मला असं वाटलं की येथे आपल्या घरात सर्व ठीक झालेले आहे, मग आपल्या परिराणीला आपण येथेच घेऊन येऊयात. म्हणून आता शरुताईकडे गेलेली ओवी सारंग पुन्हा आता आपल्या घरात घेऊन येतो आणि सर्वांना छान असा आनंद होतो. ऋषिकेशचा चेहरा थोडासा पडतो. तो म्हणतो की ऍक्च्युली अगं ओवी, खरंच सो सॉरी. अगं आम्हाला तुला शरू आत्याकडे ठेवावं लागलं आणि गेल्या काही दिवसापासून आम्हाला तुला वेळच देता आला नाही ग. खरंच सो सॉरी, चुकलं आमचं. तेव्हा आता ओवी म्हणते की इट्स ओके बाबा, मी मुद्दाम थोडं असं केलं असेल का बाबा. आणि काय आहे हे बघा, मी आता थोडी थोडी मोठी होते, म्हणूनच मी आता असं ठरवलेलं आहे की आपण सुद्धा आता मोठ्यांना थोडं थोडं समजून घ्यायचं. तर तेव्हा ते ओवीचं गोड असं बोलणं ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा आता सर्वजण रडत आहे हे बघून ओवी विचारते की काय झालं, मी काही चुकीचं बोलले का म्हणून तुम्ही रडतात. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ग बाळा, अगं आमची ओवी थोडीशी मोठी व्हायला लागली, त्यामुळे जरा कौतुक वाटतं. सर्वांच्या डोळ्यामध्ये आता हे कौतुकाचे आनंद अश्रू असतात. त्यावर त्या सगळेजण हसतात. तर ओवी म्हणते की ओके, आता कोणीही रडायचं नाही, कारण मी सगळ्यांचे हॅपी फेसेस, आनंदी चेहरे बघायला आलेले आहे. आणि तेवढ्यात नाना हे ओवीला बघून ओवी आली असे करत धावतच येतात. नाना आजोबाला बघून आता ओवीला खूप असा आनंद होतो. ती घट्ट अशी नाना आजोबांना मिठी मारते. तेव्हा आता छान असे ओवीचे पप्पा घेतात नाना. तर आता ओवी विचारते की अहो नाना आजोबा, आजी कुठे आहे हो. त्यावर आता नाना सांगतात की अगं बाळा, तुझी आजी आहे ना, ती कुलदेवतेला नवस फेडायला गेली. तेव्हा आता ओवी म्हणते की नाना आजोबा, अहो मी आजच आले आणि आजी कुठे मंदिरात गेली, तर त्यामुळे तुम्ही एक काम करा, तिला फोन करा आणि लवकरच तिला यायला सांगा. तेव्हा आता नाना म्हणतात की हो लगेच फोन करतो आणि सांगतो. तेव्हा अवंतिका म्हणते की हो आम्ही नक्की सांगतो. आणि हे बघ पिल्लू, अगं तुला काय काय मस्ती करायची आहे त्याची आपण लिस्ट करूयात आणि सगळे काही मस्ती धमाल घरीच करूयात. तेव्हा आता ओवी म्हणते की ओके काको, आणि अगदी धमाल करायची म्हणून सर्वांना खूप असा आनंद होतो. तेव्हा ऋषिकेश खुश होऊन म्हणतो की आता घर भरल्यासारखं वाटतं ना. तेव्हा आता
नाना म्हणतात की हो, आता कुठे आपल्या घराला जिवंतपणा आल्यासारखं वाटतो. आता घरात ओवी आली म्हटल्यानंतर दंगामस्ती ही होणारच, म्हणून सर्वजण खूप असे आनंदात असतात. तेव्हा आता सर्वजण एकत्र येऊन छान असे ओवीशी गप्पा मारत असतात. आता आपल्या घरातील हे अगदी छान असं वातावरण बघून आता जानकी देवाला म्हणते की देवा, हे बघ, माझ्या घराला कायम असे सुखी ठेव, आनंदी ठेव. या घराला कुणाची दृष्ट लागून देऊ नकोस. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ती पैसे घेऊन वकिलांकडे येते. वकिलांनी त्यातील काही पैसे देते आणि हा तुमच्या कामाचा मोबदला. काम अगदी परफेक्ट व्हायला हवे. तेव्हा आता वकील साहेब ते पैसे घेतात. ऐश्वर्याला म्हणतात की सॉरी मॅडम, हे बघा, आता हे काम होणं खूप कठीण आहे, कारण आमचे जे सर आहे ऍडव्होकेट धर्माधिकारी, ते सध्या इथे नाहीत. पण तुम्ही काळजी करू नका, ते नक्की येतील, कारण ऍडव्होकेट धर्माधिकारी यांचे आता हे दुसरे वकील असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, ते नक्की येतीलच, परंतु त्या अगोदर तुम्हाला माझं एक काम करायचं आहे. तर मी तुम्हाला जे काही सांगते ते नीट ऐकून घ्या आणि एक्झॅक्टली मात्र तसेच करा. तेव्हा आता ऐश्वर्या तिच्या प्लॅन बद्दल सर्व काही त्या धर्माधिकारी यांच्या वकिलांच्या त्या सहकार्याला सांगते. नेमकं काय करायचे आहे आणि काय नाही ते प्लॅन ती समजावून सांगते. तेव्हा आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सर्वजण एकत्र जेवायला बसतात. तर ओवी आता सारंगला म्हणते की गुलाबजाम काका, हे बघ, तू माझ्या शेजारी येऊन बस, यातील काही गुलाबजाम तू खा आणि काही मी. तर सारंग म्हणतो की लबाड कुठली, हे बघ, मी जर तुझ्या शेजारी येऊन बसलो तर यातील निम्मा भात तू खा आणि माझ्या ताटातील निम्मा भात मी खातो, असे तुम्हाला आता. आणि माझ्याशी गप्पा करत असते. असे गप्पा करता करता जो काही भात असेल तुझ्या ताटातील सुद्धा, तर तो माझ्या पोटात घालते आणि तुला फक्त हवं ते खाते आणि इकडे मात्र माझं पोट वाढतं. तेव्हा आता सर्वांना खूप असे हसायला येते. तेव्हा आता ओवी म्हणते की अच्छा, म्हणजे तुला कळले. तर सारंग म्हणतो की हो, चांगलंच कळालेले आहे मला. तेव्हा आता जानकी म्हणते की ओवी, अगं सारंग काकालाच नाही तर सगळ्यांना कळालेले आहे. तर तेव्हा आता जानकी सगळ्यांना वाढत असते. नाना, हे बघा, सुरुवात करा बरं जेवायला. तेव्हा आता जानकी खुश होऊन म्हणते की खरंच आज सगळेजण एकत्र जेवायला बसलेत, पण नेमकं आई आज घरात नाही. तर आई देवीच्या दर्शनाला गेल्या आणि आई जर असत्या तर आणखीन छान आनंद झाला असता. तेव्हा आता सर्वांना मात्र आईची म्हणजे सुमित्राची आठवण येते आणि सर्वजण जेवायला एक घास घेतात. तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब सावंत येतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब लगेच ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश दादा. तेव्हा आता ऋषिकेश वळून बघतो आणि म्हणतो की काय इन्स्पेक्टर दादा, अहो या ना जेवायला. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही हो, तुमच्या सोबत मला थोडंसं बोलायचं होतं. तेव्हा आता ऋषिकेश सौमित्रला म्हणतो की तू बस जेवायला, मी बघतो. तेव्हा आता अवंतिका सुद्धा उठायला लागणार. तो जानकी म्हणते की अवंतिका तू जेव आणि ओवीकडे लक्ष दे, मी बघते काय आहे ते. आता सर्वजण जेवायचे थांबतात. तर सौमित्र आणि ऋषिकेश आता इन्स्पेक्टर साहेबांजवळ येतो. ऋषिकेश विचारतो की बोला ना साहेब, काय झाले. आणि तेवढ्यात आता जानकी सुद्धा त्यांच्याजवळ हे काय झालेले आहे, इन्स्पेक्टर साहेब का आले हे ऐकायला येते. आता इन्स्पेक्टर साहेब कोर्टाने जी काही उद्याची तारीख लावलेली आहे त्याबद्दल आता जो लिफाफा आहे तो ऋषिकेशला दाखवतात. ऋषिकेश म्हणतो की काय काय बोलतात. तेव्हा ऋषिकेश अगदी म्हणतो की काय उद्याची तारीख लावली. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, आणखीन एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर आतापर्यंत मी तुमची मदत करत आलो, परंतु यापुढे मात्र तुमची मदत करणं हे शक्य नाही. हे बघा, मी मध्ये तुम्हाला एकदा सांगितले होते, कारण माझ्याकडे जो काही वरून प्रेशर आहे तो खूप जास्त आहे, त्यामुळे मला आता ह्या केसमधून काढता पाय घ्यावा लागतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, हरकत नाही, कारण आतापर्यंत तुम्ही आम्हाला जेवढी मदत केली ती खरंच आमच्यासाठी खूप काही आहे. तेव्हा आता सावंत म्हणतात की जानकीताई माफ करा, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की शेवटपर्यंत मी तुम्हाला मदत करेल म्हणून, आणि आता मात्र तसे करणे माझ्यासाठी खूप कठीण होऊन बसलेले आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो दादा, माफी कशाला मागतात. अहो, तुम्ही आम्हाला इतकी मदत केलेली आहे, कदाचित तुम्ही जी मदत केलेली आहे तेवढी मदत सुद्धा आम्हाला कोणीच करू शकत नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही अशी माफी मागून आम्हाला लाजू नका. तर मी समजू शकते की तुमचे सुद्धा हात बांधले गेलेले आहेत. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो ठीक आहे, मला माहिती आहे की तुम्ही मला नक्की समजून घेतान, परंतु बाय द वे लताबाई शेवटी सापडले नसल्यामुळे गुन्हा तुमच्यावर दाखल झालेला आहे. तर आणि त्याचा न्यायनिवाडा हा शेवटी कोर्टातच होईल. आणि मी तर असे ऐकलेले आहे की यावेळेस मात्र कोणीतरी मोठे वकील येणार आहे, म्हणजे जो काही आता ऍडव्होकेट धर्माधिकारी आहे तर याची परत एंट्री दाखवण्यात येणार आहे. तर आणि आता इन्स्पेक्टर साहेब सर्वांना तयारीतच राहण्यासाठी सांगतात. आणि हे बघा, जे वकील येणार आहेत तर ते मी त्यांच्याबद्दल असे ऐकलेले आहे की जे काही समोरचे वकील आहे तर ते समोरच्याला शब्दाच्या जाळ्यामध्ये अडकून सत्य काय आहे तर ते त्याच्याकडूनच वधून घेतात. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, आमची बाजू खऱ्याची आहे, सत्याची आहे, त्यामुळे आम्हाला
नाही वाटत की आम्हाला काही घाबरण्याची गरज आहे म्हणून. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो जानकी ताई, तुमचं अगदी खरं आहे, परंतु ह्या लढाईत मात्र तुमच्या सोबत मला शेवटपर्यंत लढता येणार नाही याचं वाईट मला वाटते, परंतु मला खात्री आहे की ही लढाई तुम्ही जिंकणार. तेव्हा आता जानकी म्हणते की हो मला सुद्धा खात्री आहे तर. आणि आता इन्स्पेक्टर साहेब आता निघतात. ऋषिकेश त्यांच्या हातामध्ये हात देऊन थँक्यू सो मच म्हणून त्यांचे आभार मानतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते की हे बघा, आपल्याकडे एकतर फार असा वेळ कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करावं तर लागेल. त्यानंतर आता इकडे जेलमध्ये सयाजी तर झोपलेला असतो आणि हवालदार येतो. सयाजीला म्हणतो की उठा, तुमची बेल झालेली आहे. तेव्हा सयाजी लगेच उठून बसतो, आळस वगैरे देत आता म्हणतो की सयाजीराव विखे पाटील, शेवटी तुमचा जामीन झाला तर. जामीन मात्र कोणी केला असेल असे तो स्वतःला आता विचारतो. आणि परत मोठ्याने हसून जेव्हा तो बाहेर येतो तर समोर त्याला ऐश्वर्या दिसते आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐशू तू. तर आता ऐश्वर्या आपल्या डॅडाला मागे वळून बघते. तेव्हा सयाजी ऐश्वर्याजवळ येतो आणि विचारतो की तू माझा जामीन केलास का. ऐश्वर्या म्हणते की हो. सयाजी म्हणतो की अगं जामिनासाठी खूप काही पैसा लागणार होता, मग इतका सारा पैसा तू कुठून जमवला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते पैसे मी जमवलेत, परंतु ते कुठून जमवलेत, काय कसे याबद्दल मात्र तुम्ही विचारू नका, परंतु माझ्यासाठी तुमची सुटका होणं हे खूप महत्वाचे आहे. आणि ती सयाजीरावाला सही करण्यासाठी सांगते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ही वकील साहेबांना म्हणते की थँक्यू सो मच, तुमची खरंच खूप मोठी मदत झाली. तेव्हा आता ते दुसरे वकील म्हणतात की हो साहेबांनी फोन केल्यानंतर शेवटी मला हे सर्व करावेच लागले. आणि हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, उद्या कोर्टामध्ये तुम्हाला सनद नक्की मिळेल. तेव्हा सयाजी हात जोडून त्या वकिलांना रामराम करतो. आता बाहेर येतात तर आता सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की मला वाटलं नव्हतं की तुम्हाला सोडवायला येशील म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असं कसे, तुम्ही माझे डॅड आहात, मी तुम्हाला सोडवणार तर नक्कीच होते. तेव्हा आता सयाजी मात्र हसत असतो. ऐश्वर्या विचारते की काय झालं डॅडा, तुम्ही का हसतात. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हे बघ ऐशू, तुझ्यासाठी डॅडा आहे किंवा दुसरं आणखीन काही हे महत्वाचं नाही, तर कारण जेव्हा तुला ज्याची गरज असेल तेव्हा त्याचं काय करायचं आहे हे तू ठरवतेस. आज मात्र तुला माझी गरज आहे म्हणूनच तुम्हाला सोडवलं. आणि हे बघ अगं पोरी, मी तुला चांगलंच ओळखून आहे, तुझी आई कायम तुला म्हणत असते की तू बापाच्या वळणावर गेली म्हणून, आणि ते खरंच आहे, मी सुद्धा तुझ्यासारखाच आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा, मला तुमची मदत हवी आहे तर, आणि त्यासाठीच तुम्ही आता जेलच्या बाहेर आलेले आहात. तेव्हा आता सयाजी लगेच ऐश्वर्या समोर हात जोडतो आणि म्हणतो की आभारी आहे ऐश्वर्या मॅडम. तेव्हा आता सयाजी हसतो आणि म्हणतो की ऐशू अगं मी गंमत करत होतो, बोल तुला काय मदत हवी आहे आता. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो माझ्या आयुष्याची त्या लोकांनी रांगोळी केली आणि आता घडलेला जो काही प्रकार रणदिव्यांच्या घरात आहे आणि रणदिव्यांची मला कसं फसवलं, आता हे सगळं काही सांगत असते. माझ्याशी प्लॅन करून त्यांनी मला घराच्या बाहेर कसे काढले हे सर्व ऐश्वर्या आता सयाजीला सांगते. त्या जानकीने मला कसे फसवलं आणि घराच्या बाहेर काढले हे सगळं काही आता ते डिटेल्स आता आपल्या बापाला म्हणजे सयाजीला सांगते. तेव्हा आता हे ऐकून सयाजी म्हणतो की काय बोलतेच ऐशू, म्हणजे त्यांनी सापळा रचून तुला त्यात अडकवलं का, इतकी हिंमत झाली का त्या रणदिव्यांची, आता मात्र मी त्यांना नाही सोडणार. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा आता खूप अगदी रागवून म्हणते की नाही डॅडा, एकाला सुद्धा सोडायचं नाही, कुणाला सोडायचं नाही, आणि स्पेशली म्हणजे त्या जानकीला तर आता सोडायचे नाही. त्या जानकीने मात्र सगळ्यांच्या समोर मला अगदी फरफटत मारत घराच्या बाहेर फेकून दिले, अगदी ढकलत फरफटत तिने मला घराच्या बाहेर काढले. तेव्हा मात्र आता मी त्याच घरातून त्या जानकीला मात्र अगदी बेआबरू करत त्या घरातून बाहेर काढायचं आहे. तर कुठल्याही परिस्थितीत मला माझा बदला घ्यायचा आहे. ती माझ्यासोबत जे काही वागली ना हे सगळं काही मला तिच्यासोबत करायचे आहे आणि तो बदला मी घेणारच. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो पुरी, तू नक्की बदला घेणार, आणि हे बघ आता मात्र तू एकटी नाही, तुझ्या सोबत तुझा डॅडा सुद्धा आहे. आता त्या रणदेव्यांनी वाघाच्या जबड्यात हात घातलेला आहे, त्याची किंमत काय असेल हे त्यांना एकदा कळून देच. आता एकाला सुद्धा मी सोडणार नाही असे बोलून सयाजी हा खूप चवताळतो आणि ऐश्वर्याला घेऊन शेवटी तो घरी जातो. आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये ऋषिकेश, जानकी आणि अवंतिका सौमित्र हे एकत्र असतात. तेव्हा आता सर्वांना खूप टेन्शन येते, कारण आता ऋषिकेश म्हणतो की उद्याची इतक्या लवकरची तारीख आपल्याला दिलेली आहे आणि एकतर आपल्याकडे कोणताही असा पुरावा नाही, मग आपण कोर्टामध्ये आपली काय बाजू मांडणार आहोत बरं. त्यावर आता अवंतिका म्हणते की दादा हो ना, तेच तर कळत नाही, कारण एकतर आपल्याकडे वेळ तर खूप कमी आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हे बघायला हवं की जानकी बहिणी कशा निर्दोष आहेत, तरच आपण हे सर्व काही सिद्ध करू शकतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो ना, तोच तर खूप मोठा एक टास्क आहे, कारण लता बहिणींची जी बॉडी आहे ती अजूनपर्यंत आपल्याला सापडलेली नाही. तर
आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की लता वहिनींना जानकी वहिनीनेच ढकललेलं आहे. तर तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी म्हणते की नाही, मी ढकललेलं नाही आईला, कारण ती ऐश्वर्या आहे ना, ती ऐश्वर्याने माझा वेश घालून ती तेथे गेली होती आणि तिने मात्र आईशी ढकलून तिच्याशी अशी वागली ती. तेव्हा आता अवंतिका म्हणते की एक्झॅक्टली ती ऐश्वर्याच होती आणि आपल्याला ते सिद्ध करायचे आहे, परंतु आपल्याकडे पुरावा नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ना. ऋषिकेश म्हणतो की अवंतिका, अगं तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे, परंतु आपण मात्र काय करायचे आहे. त्यावर आता सौमित्र म्हणतो की हे बघा, आपल्याला पुढे जाण्यासाठी अगोदर मागे जावे लागेल. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की म्हणजे काय. तर आता ऋषिकेश असं विचारल्यानंतर सौमित्र म्हणतो की म्हणजे एखादी जी उडी आहे तर ती मारण्या अगोदर आपण ती उडी घेण्या अगोदर 2 पावलं मागे जातो, अगदी तसेच आपल्याला करायचे आहे. तर आणि हे बघ वहिनी, मला एक गोष्ट सांग बरं, त्या दिवसाबद्दल तुला आणखीन काही आठवते का, म्हणजे कुठली जी गोष्ट आहे तर ती डिटेल मध्ये तुला आठवते का. तेव्हा आता जानकी सगळं काही सांगायला सुरुवात करते की मला अगोदर अंगणामध्ये एक चिठ्ठी सापडली होती आणि त्यात असा निरोप होता की देवळामागे आता आईला येऊन भेटायची. ती आईची चिठ्ठी होती आणि आईने त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे मी देवळात तिला भेटायला गेले. तर आणि जेव्हा मी देवळात भेटायला गेले तर तेथे मात्र आता आईचा जो काही साडी वगैरे आहे तर तो वेश करून मात्र तेथे दुसराच एक माणूस बसलेला होता. आणि जेव्हा मी खांद्यावर हात ठेवला तेव्हा त्या माणसामध्ये आणि माझ्यामध्ये खूप अशी झटापट झाली आणि तेवढ्यात मागून आई आली आणि आईने मात्र त्या माणसाच्या डोक्यामध्ये खूप काही त्या मारले. आणि त्यानंतर मात्र मी लताबाईंना विचारले की मला एक गोष्ट सांगा, मी तुमच्या पाया पडते की माझी खरी आई कोण आहे. तेव्हा आता आईने मला सांगितलं की मीच तुझी खरी ती आभागी आई आहे ग, म्हणून आई सुद्धा खूप रडत होती. तेव्हा आता आईला मी भेटले आणि आईने प्रेमाचा घास सुद्धा मला भरवला. आम्ही एकमेकींना अगदी इतक्या दिवसातून जे काही आमची दूरता होती तर ती दुरावा आमच्यातील आम्ही दूर केला आणि एकत्र आलो. मायेने आईने मला जेवण भरवले आणि जेव्हा तो प्रसादाचा शिरा मी खाल्ला त्यावेळेस मी आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शांत अशी झोपी गेले. आणि जेव्हा मी त्यातून बाहेर आले, शुद्ध आली मला, तेव्हा आता आई तेथे नव्हती. मी सगळीकडे आईला शोधले परंतु आई मला तेथे कुठेही दिसली नाही आणि तेव्हा मला आठवलंच नाही की मी बेशुद्ध कधी झाले होते ते. आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तर तेव्हा आई गायब होती. तेव्हा सौमित्र विचारतो की तो प्रसाद आहे तर तुला तो लता काकूंनी दिला होता तर राईट ना. तेव्हा आता जानकी म्हणते की हो. तर सौमित्र विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, त्या दिवसाबद्दल जे काही आणखीन डिटेल्स आहे तुला डिटेल्स मध्ये काही आठवते का, आणखीन काही. तेव्हा आता जानकी खूप विचार करते आणि म्हणते की आता मला असं काही खास आठवत नाही, परंतु जेव्हा मी देवळात गेले होते आणि त्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार होता. तर सौमित्र विचारतो की त्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार होता का. तेव्हा आता सौमित्र लगेच जे काही पेन ड्राईव्ह आहे तर लवकर तो टीव्हीला लावायला सांगतो. तेव्हा मात्र आता जेव्हा जानकीने ह्या लताबाईला ढकलून दिलेला आहे, असा जानकीची साडी वगैरे घालून ऐश्वर्या तेथे पाण्यात लताबाईला ढकलून देते. हे सर्व जे काही आहे तर तो पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये जो सादर केलेला आहे तर तो सगळेजण टीव्हीवर बारकाईने बघतात आणि त्यातच सौमित्रला एक खूप मोठा असा पुरावा सापडतो. सौमित्र म्हणतो आपल्याकडे आता एक खूप मोठा असा पुरावा आहे कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करण्यासाठी, त्यामुळे आता आपल्याला आणखीन एक खरंच खूप मोठा पुरावा मिळालेला आहे. ते ऐकून आता सगळेजण विचारतात की काय. ऋषिकेश विचारतो की काय सौमित्र, अरे काय असा पुरावा आहे. तर तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो, तोच एक मोठा पुरावा आहे त्यातच, कारण त्यासाठी आपल्याला अगोदर घाटावर जावे लागेल. आणि हे बघ दादा, मला सांग बरं, तेथे तुझी ओळख आहे ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आहे ना ओळख घाटावर आत्ता. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की हो, तेथे एखादा सीसीटीव्ही कॅमेरा असू शकतो. तेथे गेल्यानंतर आपल्याला जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे तर ते मिळवायचं आहे आणि मात्र एक्झॅक्टली नक्की काय घडलं होतं हे सर्व काही आपल्याला कळेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चल सौमित्र लगेच निघूयात. आणि तेवढ्यात नाना बाहेर येतात. नाना आता जानकीला म्हणतात की जानकी आपल्याला देवळात जायचं आहे, लक्षात आहे ना तुझ्या. जानकी म्हणते की हो नाना, माझ्या लक्षात आहे. तर आता ऋषिकेश विचारतो की सगळ्यांना देवळात जायचं आहे का. तेव्हा मात्र जानकी म्हणते की नाही, मला देवळात जायचं आहे, देवीची ओटी भरायची आहे, त्यामुळे मी आणि अवंतिका जाऊन येतो. तेव्हा आता ऋषिकेश आणि सौमित्र लगेच आता घाटावर निघून जातात. त्यानंतर आता इकडे सयाजी घरी येतो तर कावेरी दरवाजा उघडते आणि आता लगेच ती तिला धक्काच बसलेला असतो. ती विचारते की काय तुम्ही. तेव्हा सयाजी तिला रागाने म्हणतो की काय तुला धक्का बसला, आणि तसंही मी आल्यानंतर तुम्हाला आनंद होणारच नव्हता, आनंदाचा धक्का तुम्हाला बसणारच नव्हता, कारण मी जर घरात असेल तर तुम्हाला त्रासच होतो ना.
कावेरीला जरा ढकलतो आणि बाजूला करतो की हो बाजूला. तेव्हा आता बिचारी कावेरी अहो हो करत त्याच्या मागे येते आणि आता आतमध्ये आल्यानंतर सयाजी हा कावेरीवर खूप ओरडतो. घरामध्ये नुसत्या बसून असतात. नवरा तिकडे जेलमध्ये आहे, त्याला सोडवण्यासाठी काही वाटेल तसे प्रयत्न करता आले नाही का? तेव्हा आता कावेरी घाबरतच विचारते की अहो पण तुम्ही असे अचानक कसे आलात? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो मी घेऊन आले त्यांना. आणि ऐश्वर्या आत येते तर कावेरी रागाने विचारते की काय ग, तू कशी घेऊन आली यांना? तू आणलंस आणि तू ते कसं शक्य केलंस इतकं सगळं काही? तेव्हा आता ऐश्वर्या तोऱ्यातच म्हणते की हो पैशाच्या जीवावर सगळं काही शक्य होत असते. आणि काय ग डॅडा इतक्या महिन्यातून घरी आलेत परंतु तुझ्या चेहऱ्यावर मात्र तो आनंद नाही, तू खुश नाही दिसत. तेव्हा आता कावेरी ऐश्वर्यावरच ओरडते की काय तुला कशाला निस्त्या चौकशा करायच्या असतात, तू कुठे गेली होती ते अगोदर मला सांग. आणि हे बघ ऐश्वर्या तुझ्या डोसक्यामध्ये जे काही चालू असतं तर ते तुला बोलायचे सुद्धा नसते आणि मला सांगायचे सुद्धा नसते. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की अगं तुला सांगून टीजभर तरी फायदा होणार आहे का माझा? तुला जर काही सांगायचं म्हटल्यानंतर तू त्या जानकीची वकिली करत असते आणि तू सुद्धा तिच्या सारखीच आहे, त्यामुळे तुला माझं नाही तर त्या जानकीने सांगितलेलं अगदी पटकन पटत असते. पण तुझ्यासारखं मात्र माझ्या डॅडांचं नाही. माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे डॅडांना मात्र नक्की कळते. त्यामुळे तू तर आता फक्त बघतच राहा की माझे डॅडा काय काय करतात ते. तेव्हा आता कावेरी मात्र रागाने ह्या दोघांकडे बघत असते कारण ऐश्वर्याचा कावेरीला तर खूपच राग येत असतो. आणि त्यात म्हणजे आता हा सयाजी सुटून आला म्हणजे ही ऐश्वर्या नक्की काहीतरी ह्या सयाजीला हाताला धरून कारस्थान करत राहील याची आता कावेरीला भीती असते. आणि ते दोघे घरी आल्यानंतर कावेरीला तर रागच येतो. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सौमित्रा आणि ऋषिकेश घाटावर जायला निघालेले असतात तर इन्स्पेक्टर साहेबांचा ऋषिकेशला फोन येतो. आता ते ऋषिकेशला सांगतात की हे बघा तुम्ही जरा अगदी सावध राहा. तेव्हा आता ऋषिकेशला काही कळत नाही. ऋषिकेश म्हणतो की सावध राहा म्हणजे नक्की काय? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात ती ऐश्वर्या आहे ना ती सयाजीरावांना बेलवर सोडून गेली असे कळालेले आहे. तर तेव्हा आता हे ऐकून ऋषिकेश आणि सौमित्र यांना धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो त्यामुळेच मी तुम्हाला अलर्ट राहण्यासाठी सांगतो आणि महत्वाचं म्हणजे सारंगला प्रोटेक्ट करा. त्यानंतर मात्र आता हा सयाजी लगेच आपल्या हातात बंदूक घेतो आणि खूप असा चवताळलेला असतो. तर कावेरी त्याला अडवते. कावेरी विचारते की काय करतात तुम्ही हे सर्व? तेव्हा आता सयाजी म्हणतो की त्यावेळेला मात्र आता त्या सारंगची अंतयंत्रा निघाली नव्हती परंतु यावेळेस मात्र आता त्याला गोळी झाडून मी त्याची अंतयंत्रा अगदी काढतो, त्याला मी सोडणार नाही कळले का तुम्हाला? तेव्हा आता ऐश्वर्या लगेच कावेरीला अडवते. आता सयाजी लगेच बंदूक घेऊन तेथून निघून जातो सारंगला मारण्यासाठी. आणि तेव्हा सारंग मात्र अवंतिका आणि जानकी या दोघींना घेऊन मात्र देवळामध्ये आलेला असतो. आणि आता जेव्हा गाडीचा जो काही टायर आहे तर तो हे सयाजीने पंक्चर केलेला असतो. सारंग गाडीच्या खाली उतरतो आणि आपला टायर चेक करत असतो. तेवढ्यात सयाजी मात्र सारंगच्या डोक्याला ही बंदूक लावतो आणि ती बंदूक आता लगेच सारंगच्या डोक्याला लागल्यानंतर सारंग वाकूनच बघत असतो. तेव्हा आता हा सयाजी मात्र सारंगला म्हणजे मारेल का? आणि जानकी मात्र सारंगला आता ह्या सयाजीच्या तावडीतून कशी वाचवते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.